आज बघा छान असा सोमवार होता, आठवड्याची छान सुरुवात म्हणतात ना असते. आणि मी तर सांगते आठवड्याची सुरुवात जशी असते ना तसा अख्खा आठवडा जातो. हा माझा स्वतःचा एक अनुभव आहे. त्यामुळे शक्यतो सोमवारी असं काहीच करत नाही की अख्खा आठवडा मला ते करावं लागेल. तर बघा छान अशी देवपूजा केली. आज देवदिवाळी होती, त्याच्यामुळे आज म्हटलं ना जसं मनुष्य दिवाळी साजरी करतो तसंच देवही दिवाळी साजरी करतात, हा त्यामागचा उद्देश असतो. कोकणा साईडला जर तुम्ही गेला तर तिकडे इष्टदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता अशा ज्या आपल्या बऱ्याच ज्या देवता असतात त्यांचा मानपान केला जातो. त्यांच्यासाठी दिवाळीचं म्हणतात एक सेलिब्रेशन असं केलं जातं. तर याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ आहे माझा, त्याच्यामध्ये मी सगळी माहिती दिली, ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ती माहिती नक्की जरूर ऐका तुम्ही, म्हणजे तुम्हालाही कळेल की देवदिवाळी म्हणजे नक्की काय असतं. तर छान बघा अशी देवाची पूजा केल्यास सोमवार होते आणायचे म्हणतात ना महादेवाला सफेद कलरचं फुल व्हावं तसं म्हटलं. माझ्याकडे सफेद रंगाची फुलं होती शेवंतीची, तर ते त्यांनी बघा अशी छान पूजा केली. त्याच्यानंतर आज ठरवलं होतं की थोडं मार्केट फिरून यायचं, म्हणजे असं म्हणतात ना एखादी गोष्ट आपण ठरवून करावी लागते. तर आज तो प्लॅन होता. त्याच्यामुळे आज म्हटलं ना सकाळी लवकर उठून म्हणजे पटापट कामं करण्याचा प्रयत्न केला, तरी थोडा लेटच झाला. तर छान अशी पूजा झाली. त्याच्यानंतर बघा उंबरट्याची पूजा केली. तर उंबरट्यावर सध्या बघा मी बोटांनी ज्या डिझाईन करते येतील ना त्या करते, कारण का बघा बऱ्याच जणांकडे उंबरटे लहान असतात, साचे पण त्यांच्या इथे पुरत नाही, की प्रत्येक साचा घेणं गरजेचं नसतं. मी म्हटलं ना प्रत्येकाला ते जमत नसतं. त्याच्यासाठी मी हा अट्टास आहे की मी तुम्हाला अशा रांगोळ्या दाखवते की ज्या जेणेकरून तुम्ही काढून तुमचा उंबरटा सुशोभित करू शकता. तर सगळी दुपारची घरातली कामं वगैरे आटपून बघा मी गेली होती आज दादरला, कारण 2-3 दिवस झाले मी इथल्या आमच्या आजूबाजूचे जेवढे मार्केट आहे ते फिरून आली. तिथला रेट मला एखाद्या गोष्टीचा माहिती आहे, तर माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत काही गोष्टी घेण्याच्या. तुम्ही म्हटलं चला आपल्याला जमल म्हणजे आपल्या बजेटमध्ये जर बसलं तर नक्कीच घ्यायचं आहे. घेण्याच्या उद्देशाने मी गेली नव्हती, हे मी आधीच क्लिअर करते, कारण मला वायफळ खर्च करणं मला स्वतःला आवडत नाही. जर एखादी गोष्ट आहे आपल्या बजेटमध्ये बसते असेल तर ती घ्यावी, मग ती देवासाठी असू दे किंवा स्वतःसाठी असू दे. पण मी एक आहे की मी स्वतःसाठी एक ड्रेस कमी घेईन पण देवासाठी नक्की घेईन. आणि बऱ्याचदा मी असा विचार करत नाही देवासाठी घेताना, पण मी म्हणते ना आपण सर्वसामान्य गृहिणी आहोत, जसं आपलं बजेट ठरलेलं असतं त्या बजेट प्रमाणे आता म्हणजे जर मी बाकीच्या गोष्टींसाठी जर पैसे सेपरेट बाजूला काढते तर देवासाठी तसेच दरम्यान मी थोडे पैसे बाजूला काढते, आणि त्या बजेटमध्ये मला सगळं बसवायचं असतं. तर मी असे 4-5 मार्केट फिरून मग जिथे रिझनेबल असेल तिथे मी जाते. आणि या गोष्टी मी तुमच्या बरोबर याच्यासाठी शेअर करते की तुम्हालाही जेणेकरून त्या गोष्टी घेता येतील. बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना त्या गोष्टी घ्यायच्या असतात, पण म्हणतात ना प्रत्येकाचीच परिस्थिती नसते तशी, त्यामुळे मी त्याच्यासाठी हे सगळं स्पेशली व्हिडिओ करते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठीच होता, की हे व्हिडिओ करायला मला कोणतरी पार्टनर मिळालेला आहे जो हे व्हिडिओ करू शकेल. तो कोण आहे ते मी लवकरच तुम्हाला दाखवीन, कारण आता सध्या तीही व्यक्ती शिकते, कारण त्याही व्यक्तीला याच्यातलं काहीच नॉलेज नाही. माझ्याप्रमाणे तीही व्यक्ती बाटच आहे. तर आम्ही हे शिकतोय. आता मी जरा हळूहळू शिकली आहे मुलीकडनं, तर आता मी त्या व्यक्तीलाही शिकवते. तर ती लवकरच तुमच्यासमोर, आणि मी त्या व्यक्तीला तोपर्यंत आजचे जे काय व्हिडिओ शूट केले तर त्या व्यक्तीनेच केलेले आहेत, तर ती व्यक्ती तुमच्यासमोर लवकरच येईल. तर बघा आता मी इथे ना जे आपलं चौरंग असं ना त्याच्यावरची वस्त्र बघत होते. आज बघा छान छान वस्त्र आले. तर अशा काही गोष्टी असतात ना या सणासुदीच्या वेळेला किंवा सणाच्या आधी येतात. त्याच्यानंतर बघा इथे माझं काम चालू होतं, काय काय नवीन वेगळं आहे का, वेगळ्या डिझाईनचं पॅटर्नचं. आता गोल चौकोनी आयताकृती झाले, म्हणलं चला गोलमध्ये काहीतरी डिझाईन बघूया. आणि त्यांच्या त्या दादांकडे ना मुखवटे होते, तर ते माझी चालू होतं काम की ते नक्की कशाने केले असतील वगैरे. खुरापाती म्हणतात ना दिमाग, की असं काहीतरी बघायचं आणि मग आपण तयार करायचं. तर असं सगळं आम्ही खरेदी वगैरे केली थोडीफार, आणि मग म्हणतात ना सगळी खरेदी करून आम्ही निघालो घरी, कारण पण संध्याकाळच्या आधी मला पोहोचायचं होतं, कारण दिवे वगैरे सर्व लावायचं होतं. मी काय खरेदी केली ते पण बघा. नमस्कार, कसे आहात? मस्त मजेत आहात ना? तर बघा आता मार्गशीर्ष महिना जवळ आलाय. मार्गशीर्ष महिना असा नाही, दिवाळीपासूनच माझी खरेदी थोडी चालू होती. बघा आपण एकतर सर्वप्रथम तर आपण सर्वसामान्य गृहिणी आहोत. आपला महिन्याचा एक बजेट ठरलेला असतो प्रत्येक गोष्टीचा, वाण सामानापासून घेऊन मुलांच्या फियांपासून घरातल्या इतर गोष्टींपासून दवाखान्यापासून. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचं काम असतं आपल्याकडे, ते असतं देवाशी रिलेटेड. आता मला स्वतःला खूप आवड आहे डेकोरेशनची, त्याच्यानंतर देवांसाठी फुलं वगैरे रोजची लागतात. पण आता मला प्रश्न पडतो की कधी कधी आपण एवढं सामान कसं जमा करायचं, असा प्रश्न बऱ्याच माझ्या मैत्रिणींना पडत असेल. तर मी आज तुम्हाला सांगते की मी देवाच्या वस्तू कशा जमा करते. प्रथम तर मी काय करते की
एकदाच जेव्हा मार्केटला जाते तेव्हाच काय आणत नाही. तर मला माहिती की मार्गशीर्ष महिना जवळ आलेला आहे, त्याच्या आधी म्हणजे 1 महिना आधीच मी मार्केटमध्ये जाते. कारण कुठला सण हा जेव्हा येतो ना, किंवा कुठला उत्सव येतो किंवा कुठल्या गोष्टी येणार असतात तर 1 महिना आधी किंवा 15 दिवस आधीपासून ना मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी यायला सुरुवात होते. मग अशा वेळी काय करायचं, आता समजा आपण जिथे राहतो, आता जसं मी राहते कांदिवलीमध्ये, आता मला मार्केट जवळ कुठलं आहे तर बोरोली, मलाड, अंधेरी, त्याच्यानंतर बँड्रा आणि दादर, किंवा जास्तीत जास्त लांब जायचं झालं तर मला क्रॉफेट मार्केट म्हणजे बुलेश्वर मार्केट. आता या सगळ्या मार्केटला एकाच दिवशी जाणं शक्यच नाही आणि आपल्याकडे सगळं तिथपर्यंत पोहोचणंही शक्य नाही. आणि मला तर शक्यच नाही, कारण मला कोणाला कोणाची तरी सोबत लागते, मी एकटी प्रवास करत नाही. सध्या तब्येतीमुळे, तर तुम्ही म्हणा काही ताई एकट्या प्रवास नाही करत, तर मी करते, पण सध्या तब्येतीमुळे एकटीला कुठे जायचं अलाव नाही आहे, त्याच्यामुळे मी कोणना कोणतरी सोबत. आता नॅचरल आहे की सोबत येणाऱ्या व्यक्तीचा वेळ आणि माझा वेळ हा मॅच व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे मी 15 दिवस आधीपासून हे प्लॅनिंग करते आणि मी प्रत्येक मार्केटला जाऊन येते. म्हणजे जो पण उत्सव येतो किंवा सण यायचा असेल ना तर प्रत्येक मार्केटला जाते, त्याच्या मागचं कारण सांगते. आता बघा फॉर एक्झाम्पल, आता काल मी चारकोपच्या मार्केटमध्ये 4 दिवसापूर्वी गेली होती. तिथे जे देवीचे म्हणजे काय म्हणतात मुखवटे जे ठेवले होते त्याच्या प्रत्येकाच्या प्राईस विचारल्या त्याच्यामध्ये. आणि आता आज मी गेली होती दादरला, काल गेली होती बोरोलीला, आज गेली दादरला. त्या तिघांच्या याच्यामध्ये ना डिफरन्स बघितला की कुठे कमी आहे. मग शेवटी आपण गृहिणी आहोत, आपण 2 पैसे कुठे कमी पडतील आणि आपल्याकडे ती वस्तू कशी जमावेल हा आपण प्रयत्न करायचा आहे. सरस सगळे जर उठसूट जर आपण म्हटलं की सगळेच आता दादरचे व्हिडिओ येतात बघा, युट्यूबला बरेच जणांचे दादरचे ठाण्याचे व्हिडिओ येतात. पण कधी तुम्ही हा विचार केला की आपण जिथे राहतो तिथून त्या ठिकाणाला जाण्या येण्याचा खर्चही आपला असतो किंवा त्या तिथपर्यंत पोहोचण्याचा आपला गाडी भाड्याचा पण खर्च असतो. ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर एखादी वस्तू, जसं आता मी चारकोप मार्केटला एक वस्तू काल बघितली, त्याची किंमत होती 500 रुपये. तीच गोष्ट मला बोरोलीला मिळत होती 550 रुपये, बरोबर. पण तीच वस्तू मी काल दादरला बघितली ती मला 400 रुपयाला पडली. पण जो 100 रुपयाचा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये मग मी विचार केला की मला त्या गोष्टीसाठी जाण्यासाठी 100 रुपयाचा जवळपास खर्च येतोच आहे. मग मला ती वस्तू चारकोप मार्केटमध्ये इझिली मिळते ना. पण जर त्याच्यासोबत आपल्याला इतर वस्तू जर घ्यायच्या असतील ना तर तुम्हाला दादर मार्केट जमतं किंवा चारकोप मार्केट. तर मला सांगायचा उद्देश आहे की तुम्ही कोणतीही वस्तू जेव्हा देवासाठी घेताना तर पूर्व प्लॅन करून घ्या. किंवा आता पुढे येणार आहे उत्सव किंवा येणारे सण कुठले आहेत, कोणत्या गोष्टी लागणाऱ्या आहेत, तर त्याची तुम्ही आधी पूर्वतयारी करा की आपल्याला काय काय लागणार, आपल्याकडे काही नाही आहे आणि कसं काय आपण बनवू शकतो त्या गोष्टी, आणि मग सुरुवात करा. तर असंच मी संपूर्ण मार्केट फिरल्यानंतर काल मी दादरला गेली होती. तर काल दादरला मी काय काय घेतलं ते सांगते, कारण व्हिडिओ मी काल रात्री नाही करू शकली. काल जे काय आणलं त्याचा व्हिडिओ आज करते. तर मी काल काय आणलं दादरवरनं ते तुम्हाला सगळं आज दाखवते. बघा मी ना असं हे घेऊन आली आहे चौरंगावरचा. तर माझ्याकडे आहेत पण आता ते कमी पडत म्हणजे लहान होत चाललेत, किंवा आता म्हणतात ना वेगवेगळ्या नवीन बाजारात काय आलं तर आपल्याला आणायची इच्छा होते. तर बघा असं मी चौरंगाचे हे घेऊन आली आहे. तर याच्याशी रिलेटेड मला असं ना मॅच काहीतरी पाहिजे. जर समजा आपण कधी कधी चौरंगाच्या वस्तू खाली ठेवतो तर खाली ठेवायला तर बघा हे अशा प्रकारचं गोल याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल. याच्यामध्ये ना स्वस्तिक पण येतं. पण मी 3 वेळा दादरला गेली, 3 वेळानं मला ते स्वस्तिक उलटं मिळालं. कारण स्वस्तिक नॉर्मली असं असतं आणि त्याच्यामध्ये उलटं होतं, त्यामुळे घेताना आलं. तुम्ही ओमचंच घेऊन आली बघा. पण हे याच्यासोबत मॅच आहे. कधी कधी आपण चौरंगावर काही वस्तू ठेवतो पण कधी कधी काही वस्तू चौरंगात पुरत नाही, आपल्याला खाली ठेवायला लागतं. तर अशा वेळी हे आपल्याला उपयोगाला येतात. तर अशा प्रकारचं बघा मी 2 आणलेत. त्याच्यानंतर बघा आपल्याकडे कधी कधी चौरंग असतो पण कधी कधी असे लांब पाट असतात ज्याच्यावर आपण पूर्वी बसायचो, त्या पाटांचा पण वापर करतो. तर बघा हे अशा प्रकारचं वस्त्र आणलंय ज्याला मोराची वरती डिझाईन आहे. तर आता ना नवीन नवीन मार्केटमध्ये वस्तू म्हटलं ना येत असतात, मटेरियल येत असतात. तर तुम्ही जर अशा प्रकारे जर गेलात ना फेरी मारला तर ते कमीमध्ये पडतं. त्याच्यानंतर बघा माझ्याकडे साड्या भरपूर आहे, कारण माझ्याकडे नवरात्रीचे 9 दिवस देवी बसते. त्याच्यानंतर मध्ये देवीचे काही ना काहीतरी उत्सव असतात, त्यामुळे साड्या असतात. पण म्हणतात ना कधीतरी आपल्याला काहीतरी व्हरायटी किंवा कलर वेगळा असतो, कारण माझ्याकडे जनरली सगळे येल्लो, ग्रीन, ऑरेंज, रेड अशाच पद्धतीमध्ये. ते काहीतरी वेगळा कलर पाहिजे होता. हा बघा कलर किती छान आहे ना. मला खरंच सांगते बघता क्षणी हा कलर खूप आवडला. एकदम साधी सिंपल. ॲक्च्युली मला ते भरजरी किंवा नेसलेलं जे असं म्हणतात एकदम कार्ड बॉर्डर बघा तशा साड्या मला स्वतःला पण आवडत नाही आणि देवीला पण मला असं वाटतं की अशा प्लेन साड्याचं आपण नेसवलं तर खरंच खूप छान वाटेल. तर याच्यात बघा मी हे 2 कलर आणले. दोन्ही कलर बघा किती छान आहे. विचार करा देवीला ते जेव्हा घालीन ना म्हणजे नेसवीन ना ही साडी तेव्हा किती छान वाटतील ना दोन्ही कलर. तसे बघा 2 कलर घेऊन आली मी येताना. माझ्याकडे कलर नव्हते ना तर मी म्हटलं चला काहीतरी वेगळं आणूया म्हणून. त्याच्यानंतर बघा अशा छोट्या साड्या आणल्या. त्याच्यात ही 5 नंबर आहे. याचे प्रत्येकाचे नंबर असतात. म्हणजे ही 4 नंबरची आहे.
तर हे माझे जो देवारा जो कलश आहे ना त्याला मला निसवायची होती साडी, म्हणून मी घेऊन आले. आता त्याच्यानं मला ॲक्च्युली कळत नव्हतं कोणती म्हणजे लागेल कोणत्या नंबरची. तर बघा मी दोन्ही घेऊन आली, पण दोन्ही कलर पण किती छान आहे ना. तुम्हाला वाटत असेल ना की काय नाही ऑरेंज तर खरंच मला ऑरेंज कलर खूप आवडतो. त्याच्यानंतर बघा आपण म्हणतो ना कधी कधी आपण खरेदी करतो, पण कधी कधी मुलांनाही खरेदी करायला सांगावं. तर 2 दिवस आधी माझी मुलगी क्रॉपेटला गेली होती, तिला मी सहज बोलली होती की असं काही मिळालं तर घेऊन ये. तर ती बघा ती तिच्या पसंतीने आणले, पण मला ते खूप आवडलं. ते तुमच्या मी शेअर करते बघा, दाखवते. तर माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल अशा प्रकारचं आहे, अशा प्रकारचं लोटसचं आहे. पण हे बघा हे वेगळं आणलं आहे ते, म्हणजे माझ्याकडे होतं ते फक्त एवढंच होतं छोटंसं असं एवढं. पण आता हे बघा तिने हे अशा प्रकारचं आणलं आहे. बघा किती छान वाटतं, म्हणजे त्याचाही वापर होईल आणि याचाही वापर करून आपण पण डेकोरेशनचं पण करू शकतो, किंवा मी जे आपलं देवाराला लावतो ना त्याला पण मी लावू शकते. तर अशी ती 2 जोडी घेऊन आली आहे बघा. खरंच छान वाटतं बघा. म्हणजे मुलांना पण ना कधी कधी आपण या गोष्टी सांगाव्या की बाबा तू घेऊन येता ना, त्यांच्यावरती जबाबदारी टाकावी. कारण मुलांवरती जेव्हा तुम्ही जबाबदारी टाकता ना तेव्हा मुलं ते आवर्जून करतात. दुसरं बघा ती हे घेऊन आली आहे, हे पण खरंच खूप छान आणलं आहे कलर. बघा दिसत असेल तुम्हाला, तर लांब असं ते लावल्यावर दिसेल तुम्हाला. ते हे पण बघा मी ॲक्च्युली हे देवाऱ्याच्या हिशोबानेच मागवलं, पण म्हणतात ना डेकोरेशनसाठी पण उपयोगाला आणू शकतो. शेवटी बघा कुठल्याही गोष्टी आहेत ना आपण आणायच्या आहेत जेव्हा आपल्याला स्वस्त असतं. आणि सांगते बघा आता हे नाही आहे, कारण ह्याचं काम कसं असतं म्हणजे दिवाळीमध्ये किंवा नवरात्रामध्ये जास्त वापरलं जाते. आता माघाराची महिन्यामध्ये जास्त कोण याचा वापर करत नाही. त्याच्यामुळे ह्या लढ्या आहेत ना, ह्या आम्ही जेव्हा म्हणजे दिवाळीच्या आसपास जेव्हा विचारलं तर ह्याची किंमत 550 रुपये जोडी चालू होती. 550 ते 700-800 रुपये जोडी पडली. तर आता ह्या मला 400ला पडल्या. म्हणजे कसं असतं तुम्ही भाव आहे ना ते उतरत जातात जसं सण जातो ना. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की सण गेले आता ती गोष्ट घेऊन काय फायदा आहे, पण त्या गोष्टीचा फायदा आपल्याला नवीन नंतर पण होऊ शकतो. असं काय नाही की आता तिन्ही तेच केले म्हणून मी पण तेच करायला पाहिजे. बऱ्याचदा आपण एक म्हण ऐकले बघा, जुनं ते सोनं. आता पूर्वी माहिती आहे आपल्याकडे सिवलेस ब्लाऊज आता आपण फॅशन म्हणून घालतो, पण हेच पहिले ब्लाऊज आपण त्याला बोलायचं बिन बायांचे पोलके, किंवा आता आपण धोती टाईपमध्ये जे म्हणतात ना आपण साड्यांचे आता धोती नेसवतो मुलांना बघा ड्रेस घातला जातो. तर पूर्वी आपण त्या धोती म्हणून आपण शिवायचो. तसं कसं असतं ना जुनी पद्धतीनं नवीन ह्यानी ट्रेंड परत येत असतो, फक्त त्याचं ते नावं बदलली असते. त्यामुळे कुठल्याही वस्तू घेताना हा विचार करू नका तुम्ही की बाबा ही वस्तू आता झाली, आता सगळ्यांनी वापरून झाली आहे, सगळ्यांकडे बघितले, मग आपण काय करायची. पण त्याच वस्तूला तुम्ही घेऊन त्याला नवीन लुक देऊ शकता किंवा त्याच्यावरती काहीतरी एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता. जर तुम्हाला आवड असेल ना तर तुम्ही या गोष्टीमध्ये म्हणतात ना अजिबात हे करू नये. आणि जेव्हा सण जातात आणि त्याच्यानंतर जेव्हा ती वस्तू असते ना तेव्हा ती खरंच सांगते स्वस्त पण असते आणि आपल्या बजेटमध्ये परवडणारी असते. आणि बघा सर्वसामान्य गृहिणीला जर आपल्याकडे एखादी गोष्ट हवी असं वाटत असेल ना तर मी तर हा सल्ला देईन की काळाबरोबर म्हणजे ट्रेंडिंगच्या वेळी ते घेऊ नका, कारण ते तुम्हाला महाग पडतं. जर तुमचं बजेट नसेल ना ती गोष्ट तो सण झाल्यानंतर घ्या, पुढच्या वर्षी पण उपयोगाला येईल. किंवा वर्षभर आपले काही ना काहीतरी सण चालूच असतात, की जरुरी नाही की मी दिवाळीला ते तोरण लावलं आहे म्हणजे मी मध्ये कधीच लावू शकत नाही का. दिवाळीला एखादी गोष्ट मी केली तर ती मध्ये कधीच करू शकत नाही. तशा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ना की ज्या तुम्ही घ्या, जेव्हा तुमच्याकडे वेळ असतो तेव्हा तुम्ही त्या घेऊन ठेवा. आणि ज्यावेळी म्हणतात ना कधी ती स्वस्त असतात तेव्हा ती घ्यायची आणि मग ती उपयोगाला येते वस्तू. अशाच काही वस्तू मी पण घेतल्या, त्याही मी तुम्हाला दाखवते. तर बघता सीझन गेल्यानंतर कसं घ्यायचं पण त्याचा उपयोग नंतर होऊ शकतो. तर अशा बघा 2 वस्तू मी घेतल्या होत्या. ॲक्च्युली मी हे दिवाळीच्या अगोदर मागितलं होतं, म्हणजे ऑर्डर बुक केली होती, पण त्यावेळी माझ्यापर्यंत ह्या पोचल्या नाही. आणि मग असं म्हटलं लक्ष्मीपूजनसाठी हव्या होत्या खरं म्हणजे. आणि बघा असं एक दिवाळी. पण आता या दोन्ही गोष्टींचा फायदा मला आत्ता तर होणार ना मार्गशीर्षमध्ये, कारण त्याच्यात कमळाची डिझाईन आहे. तर अशा गोष्टी असतात की आपण जेव्हा घेतो ना तेव्हा आपल्याला वाटत असतं की का घ्याव्या, पण याचा उपयोग नंतर होतो. त्याचप्रमाणे बघा मी हे पण ॲक्च्युली लक्ष्मीपूजनच्या वेळी ऑनलाईन मागवलं होतं. बरीचशी खरेदी मी कधी कधी ऑनलाईन पण करते, कारण ऑनलाईनमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी ना स्वस्त असतात. ट्रेंडिंगच्या हिशोबाने तुम्ही जाऊ नका. तुम्हाला जर कुठल्या गोष्टी जमा करायचं हौस असेल तर बघा हे बघा. अजून मी याचा वापरही केलेला नाही, पण आता बघा हे मार्गशीर्षसाठी मला काम आले की नाही. तुम्ही डेकोरेशन पर्पजमध्ये म्हणा किंवा असं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता. त्याचा कसा वापर करायचा ते मी लवकरच बघणार आहे मार्गशीर्षमध्ये. ते बघा अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही घेतल्यात.
हे मी ऑनलाईनमध्ये खरेदी केलं. जेव्हा मी ऑर्डर देत होती ना तेव्हा हे खूप महाग होतं, म्हणून मी ते म्हणजे जर तुम्हाला इमिजिएटली डिस्पॅच हवं होतं तर त्याची किंमत जास्त होती, पण मी डिस्पॅच दिवाळीनंतर मागवलं, त्याची किंमत मला स्वस्त पडली. म्हणजे 100 रुपयाचा फरक पडला मला, विचार करा. मग अशा ज्या गोष्टी असतात ना तुम्ही मागवून ठेवा, ह्याचा उपयोग कधीही करू शकता. त्याच्यानंतर बघा मी उंबरठा बसवला होता, तर तुम्हाला माहिती की उंबरठ्याचं लाकूड जे मागवलं होतं ते मी जास्त होतं माझ्याकडे, कारण का ते उंबरठा कधी कधी कमी पडू नये, जास्त पडू नये. मग अशा वेळी तो उंबरठा तर माझा पूर्ण झाला, पण त्यानंतर उंबरठ्याचं लाकूड ना बऱ्यापैकी राहिला, तर त्याचा काय उपयोग करायचा हा प्रश्न पडला होता. तुम्ही सुताराला सांगून बघा असे पाठ तयार बघा किती छान. म्हणजे माझ्याकडे छोटे चौरंग पण झाले. बऱ्याचदा आपल्याला हे छोटे छोटे चौरंग लागतात, तर बघा असे हे चौरंग हे पाठ मला सुताराने करून दिले, आणि ह्याचे जे खाली स्टॉपर आहेत ना माझ्या मिस्टरांनी लावलेत बघा. म्हणतात ना घरात एक जरी आपलं कोण म्हणजे ज्यांच्या अंगात कला असेल, एक जरी व्यक्ती घरात असेल ना, तर घरातल्या प्रत्येकाला ती आवड निर्माण होते. तर बघा असे छोटे छोटे म्हणजे त्या चौरंगाचे बघा 2 चौरंग तयार झाले. आता हे जर मी बाहेर घ्यायला गेली असती तर मला पैसे भरावे लागले असते, पण हे बघा घरच्या घरी डोकं थोडंसं कल्पकता वापरली आणि बघायचे 2 चौरंग असे तयार झाले, खाली स्टॉपर लावून दिले. म्हणजे आता जेव्हा पण मला कुठली पूजा मांडायची असेल, एखादा अखंड दिवा पण आपण कधी कधी ठेवतो ना, त्याच्यासाठी चौरंग लागतो. तर त्याच्यावरती मी जर असं छोटंसं वस्त्र जरी अंतरलं, हे बघा, आणि त्याच्यावरती मी एखादी वस्तू ठेवू शकते, दिवा वगैरे, तर बघा हे अशा प्रकारे आपला एक चौरंग पण तयार झाला. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, या आपल्या कल्पकतेतून आपण तयार करायचे असतात. त्याच्यानंतर हे तर तुम्हाला मी सांगितलंय, वापरलं तुम्ही बघितलं असेल कमळाचं. त्याच्यानंतर बघा मी नवरात्रीमध्ये आमच्या इथे डेकोरेशनसाठी मी ह्या पंत्या घेतल्या होत्या. त्यावेळी घेतल्या होत्या, त्यावेळी हाच विचार केला होता की फक्त मला डेकोरेशनसाठी उपयोगाला येईल. त्यावेळी माझी मुलगी नको म्हणत होती, पण म्हटलं नाही घे, आपल्याला पुढे काही ना काही कामाला उपयोगी पडतील. याच्यावरती मी जशी दिवाळीच्या वेळी पंत्या ह्या लावल्या. आणि आता जेव्हा पण देवाऱ्यामध्ये कधी आपल्याला असं म्हणजे म्हणतात ना वॅक्सचे दिवे लावता येत नाही, किंवा कधी कधी असं होतं की बऱ्याच ठिकाणी आपण वॅक्सचे दिवे किंवा तेलाचे दिवे, तुपाचे दिवे लावू शकत नाही, मग त्याला हा पर्याय बरा ठरतो बघा. मग अशा वेळी ना हे दिवे आपल्याला उपयोगाला येतात. म्हणजे अशा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या देवाच्या संदर्भात, की ज्या गोष्टी ना जेव्हा वेळ आपण म्हणतो की वेळ निघून गेली, नाही तुम्ही त्या घ्या, कारण तेव्हा ते स्वस्त भावात असतात. मग जसं आपल्याला म्हणतात जीव हळहळत पण नाही आपला की या तिच्याकडे आहे, मला घ्यायची होती पण मला घेता नाही आली, तर असं काही होत नाही. जर तुमच्यामध्ये पेशन्स असतील ना, आणि जर थोडा म्हणतात ना सबुरी म्हणतात ना नेहमी की श्रद्धा, सबुरी, किंवा म्हणतात ना की जी पण तुम्ही प्रयत्न करा त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळणार. तर ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या तुम्ही पेशन्सने जर हँडल केलात ना, तर त्या गोष्टी तुम्हाला उपयोगाला पडतात. आता त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितलं, मी ज्या ऑनलाईन मागवल्या तर ते मला लक्ष्मीपूजनच्या वेळी पाहिजे होत्या, पण नाही आल्या. आणि तेव्हा मला काय वाटतं नाही, माझं लक्ष्मीपूजन एका वेगळ्या पद्धतीने मी तुमच्यासमोर केलं, ते तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ. तर आता ह्या गोष्टी मला बघा मार्गशीर्षमध्ये किती उपयोगाला आल्या. तर अशाच अजून काही काही गोष्टी आहेत ज्या मार्गशीर्ष महिन्यासाठी माझ्या डोक्यात प्लॅन आहेत. जर त्या माझ्याकडनं झाल्या तर मी तुम्हाला नक्की त्या वस्तू दाखवेन. आणि मी विचारही चाललाय की यावेळेचे मार्गशीर्ष गुरुवार काही वेगळ्या पद्धतीने करायचे. जर ते मला पॉसिबल झाले आणि माझ्याच्यात ते झाले तर मी नक्की ते व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत आणीन. त्यामुळे यापुढचे व्हिडिओ नक्कीच बघा, आणि जेवढं शक्य असेल ना तेवढं मी कमीत कमी खर्चामध्ये तुमचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचं नक्कीच करीन. कारण मी स्वतः गृहिणी आहे आणि मला ते पटतं, कारण का बायफळ खर्च करणं आवडत नाही. आणि कसं असतं, जेव्हा सर्वसामान्य लोकांकडे ठराविकच बजेट असतं, त्या बजेटमध्ये आपल्याला करायचं असतं, पण इतर जण करतात तेव्हा आपलं मन हळूहळू नाही. म्हणून जर त्या गोष्टी आपल्याला पण करायच्या असतील तर त्याला कसा पर्याय काढायचा हे मी तुम्हाला आज सांगितलं. बऱ्याचदा बघा मेशो आहे, ॲमेझॉन, मी तर मेशो आणि ॲमेझॉनमध्ये कम्पेअर करत तर ॲमेझॉन थोडं महाग आहे मेशोपेक्षा. पण काही गोष्टी जर तुम्ही वेळेच्या नंतर म्हणजे एखादा सण गेल्यानंतर जर बुक करता तर तुम्हाला रिझनेबल पडतात. त्यामुळे कधीतरी ऑनलाईन पर्याय हा पण चांगला आहे. पण मी तर म्हणेन की शक्यतो बऱ्याचशा गोष्टी तुम्ही स्वतः जाऊन घ्या. तर तुम्ही 3-4 ठिकाणी फिरताना तर तुम्हाला रेट कळतात. ऑनलाईनमध्ये कसं आहे, तुम्हाला ते सणानुसार बघावं लागतं. जर तिथे ऑफर असतील, कधी कधी डिस्काउंटचे ऑफर चालू असतात, 70%, 80% ऑफर्स असतात, मग ते तुम्हाला सतत बघावं लागतं आणि त्याच्यामधून तुम्ही मागवू शकता. तर अशा बऱ्याचशा गोष्टी मी ऑनलाईन मागवल्या आहे. काही गोष्टी मी स्वतः म्हणतात ना, जसं म्हटलंय जसं तुम्हाला दाखवलंय चौरंगासारखे प्रकार, हे स्वतःचं डोकं लावणं असे म्हणजे म्हणतात ना आपण कल्पकता वापरून असे चौरंग तयार केले. तर अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही देवांसाठी करू शकतात. किंवा असे काही दिवे पण येतात की जे एकापासून 2 प्रकारे वापर होऊ शकतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत देवांसाठीच्या.
तर तुम्ही नक्की याच्यावर विचार करा आणि तुमच्या देवपूजेमध्ये आणखी किती प्रकारे छान प्रकारे तुम्ही देवपूजा करू शकता, कोणत्या वस्तू तुम्ही देवासाठी मागवू शकता किंवा कशा जमा करू शकता हे तुम्हाला आज कळलं असेल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.